स्प्राउटस सँडविच, ग्रिल सँडविच, व्हेज सँडविच, पनीर सँडविच, मुंबई मसाला सँडविच, मेयो व्हेज सँडविच, कॉर्न चीज सँडविच, त्याचबरोबर इतके 30पेक्षा खूप सगळे सँडविचचे प्रकार जर तुम्हाला शिकायचे असतील तर त्यासाठी या व्हिडिओला 50पेक्षा अधिक कमेंट आल्या तर इथून पुढे आपण सँडविचची सिरीज करणार आहोत. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या रेसिपीज. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आज आपण अगदी मुलांचा आवडीचा दही टोस्ट सँडविच कसं तयार करायचं ते पाहूया. दही टोस्ट सँडविच करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1.5 कप एवढं दही, 1.5 वाटी दही. छान घरगुती तयार केलेलं दाटसर असं हे दही आहे. त्यानंतर कोणत्याही एका सुती रुमालामध्ये हे दही टाकायचं आणि त्यामधील जे पाणी आहे ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं. खूप घट्टसर चक्का नको, परंतु दही मात्र कशा पद्धतीचं असायला हवं हे तुम्ही पाहू शकता. त्यामधील पाणी आपण पाहिजे तेवढं काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला सँडविच करण्यासाठीचं दही या ठिकाणी मिळालेलं आहे. हे दही एका बाउलमध्ये घ्यायचं. त्यानंतर चमचेच्या सहाय्याने हे दही हलकंसं मॅश करून घ्यायचं. छान एकजीव करून झालेलं आहे. दही पाहू शकता छान परफेक्ट या ठिकाणी तयार झालं. तोपर्यंत कॉर्न आपण 1 वाटी छान शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे. पुढची तयारी करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे शिमला मिरची. या ठिकाणी 3 शिमला मिरची घेतलेल्या आहे. आता सँडविचसाठी तुम्हाला जर रंगीत शिमला मिरची आणखीन मिळाल्या, येल्लो रंगाच्या किंवा रेड कलरच्या जर शिमला मिरची मिळाल्या तर तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या देखील या ठिकाणी यूज करू शकता. त्यानंतर या ठिकाणी माझ्याकडे ज्या अवेलेबल आहेत त्याच मी घेतलेल्या आहे. आता या ठिकाणी आपल्याला या शिमला मिरची चॉपरमध्ये टाकायच्या. साधारणतः 3 शिमला मिरचीचा वापर मी या ठिकाणी करणार आहे. या ठिकाणी शिमला मिरचीचा वापर तुम्हाला कमी अधिक प्रमाणात करायचा असेल तरी देखील करू शकता. आता चॉपरमध्ये टाकायचं आणि छान असं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं. या ठिकाणी तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक चॉपर असेल त्यामध्ये तुम्ही बारीक करून घेतली तरीही चालणार. छान अशी चॉप करून घ्यायची. त्यानंतर ही शिमला मिरची आपल्याला सगळी यामध्ये ॲड करायची. त्यानंतर यामध्ये तुम्हाला कांद्याची पात मिळाली तर ती देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता, परंतु मला कांद्याची पात अवेलेबल झाली नाही त्यामुळे मी ती स्किप केलेली. त्यानंतर 1 वाटी स्वीट कॉर्न छान असं शिजवून घेतले ते टाकले. ऑर्गॅनो पावडर साधारणतः 1 चमचा टाकलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी चवीनुसार मीठ टाकायचं. त्यानंतर रेड चिली फ्लेक्स टाकलेली आहे आणि छान असं आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे पहा, या ठिकाणी आपलं दही परफेक्ट असं सँडविचसाठीचं तयार झालेलं आहे. छान असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण हे दही बाजूला ठेवून देणार. त्यानंतर आपल्याला पुढची तयारी करायची ती म्हणजे सँडविचची चटणी कशी तयार करायची ते पाहूया. आता सँडविचची चटणी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाटी होईल एवढी कोथिंबीर. कोथिंबीर छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये टाकूया कढीपत्त्याची 3 ते 4 पाने. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अद्रक टाकायचं. त्यानंतर अगदी थोडासा लसूण टाकायचा. त्यानंतर यामध्ये टाकूया थोडासा सँडविच मसाला. त्यानंतर 1 ब्रेड आपण या ठिकाणी छान तुकडे करून यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर आईस क्यूब टाकायच्या, चवीनुसार मीठ टाकायचं. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून ही चटणी छान अशी आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे. सँडविचची चटणी या ठिकाणी बनवून तयार झाली आहे. छान रंग आलेला आहे. परफेक्ट अशी आपली सँडविचची चटणी तयार झाली आहे. लगेचच आपण ती एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. सँडविच तयार करण्यासाठी या ठिकाणी सँडविच ब्रेड घेतलेले आहे. त्याला आपण अगोदर सुरुवातीला बटर लावून घेणार आहोत. छान असं बटर स्प्रेड करून झाल्यानंतर आपल्याला सँडविचची चटणी यावर स्प्रेड करायची. आता सँडविचची चटणी तुमच्या टेस्टच्या अंदाजानुसार थोडंसं प्रमाण कमी अधिक केलं तरीही चालेल, परंतु मी मात्र ही चटणी भरभरून लावत असते. थोडीशी झणझणीत देखील ही चटणी मी बनवत असते. ही चटणी लावून घेतल्यानंतर जे दह्याचं आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते सगळं मिश्रण यावर लावायचं. थोडीशी या ठिकाणी मी ऑर्गॅनो पावडर आणि थोडासा या ठिकाणी सँडविच मसाला यावर स्प्रेड केलेला आहे. त्यानंतर यावर आपलं दह्याचं सगळं मिश्रण असं लावून घ्यायचं. या ठिकाणी मी हे सँडविच तयार करून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून 30पेक्षा जास्त सँडविचचे प्रकार तुम्हाला चॅनलवर शिकायला मिळतील आणि प्रत्येक आठवड्यामध्ये एक सँडविचचा प्रकार तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी खूप वेगवेगळे प्रकारचे तुम्ही कधी ऐकले सुद्धा नसतील इतके वेगवेगळे सँडविचचे प्रकार तुम्हाला प्रत्येक आठवड्यामध्ये एक पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला 50पेक्षा जास्त कमेंट आणि सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. हे पहा,
छान सँडविच या ठिकाणी आपलं सँडविचचा ब्रेड तयार झालेला आहे. त्यानंतर लगेचच आपण या ठिकाणी पॅनमध्ये टाकूया बटर छान असं स्प्रेड करून झाल्यानंतर त्यावर हा सँडविच ब्रेड मंद आचेवर छान असा लालसर रंगावर आणि परफेक्ट कुरकुरीत स्ट्रेक्चरवर भाजून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने घाई करायची नाही, छान मंद आचेवर कुरकुरीत असा भाजून घ्यायचा. दोन्ही बाजूने छान असं बटर लावून घ्यायचं. त्यानंतर हा ब्रेड मी छान असा भाजून घेत आहे. तोपर्यंत तुम्हाला जर सँडविचचे काही प्रकार माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सुचवा. आणि या ठिकाणी असेच काही स्ट्रीटच्या रेसिपी या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देणार आहे, त्या देखील पाहायला विसरू नका. खूप छान असा आपला ब्रेड भाजून होत आलेला आहे. सँडविच या ठिकाणी तयार होत आलेला आहे आणि छान असं आपण हे कट करून घेणार आहोत. तोपर्यंत आणखीन एक सँडविच मी भाजून घेणार आहे. सँडविच छान असं भाजून झालेले आहे. लगेचच आपण या ठिकाणी ते कट करून घेणार आहोत. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण इथे मिळतात खूप सगळ्या वेगवेगळ्या रेसिपीज. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सबस्क्राईबसोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.